जी गोष्ट राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलून दाखवली की नदी अस्वच्छ आणि अस्वच्छतेमुळे काही वैद्यकीय अडचणी येऊ शकतात, तर या गोष्टी तिथे गेलेल्या कोट्यावधी लोकांना समजल्या नसतील का, हा सुद्धा एक साधा प्रश्न या निमित्तानं तयार होतो. त्यात त्यांनी त्यांच्या पक्षाचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी गंगा नदीचं पाणी हे त्यांना आणून दिलं, तर ते म्हणाले की मी ते घेणार नाही, तीर्थ वगैरे. मुळात एक भाग या कुंभाच्या निमित्तानं आपल्या लक्षात आला असेल की अनेक ठिकाणी त्या गंगा नदीचं पाणी बाटल्यांमधून लोकांना दिलेलं होतं. जी लोक प्रयागराजला जाऊ शकली नाहीत त्यांच्यासाठी ते पाणी आपल्या रोजच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यावं, हा त्याच मागचा हेतू होता की गंगा नदीचं स्नान झालं याचं समाधान निदान या निमित्तानं होईल. ते तीर्थ म्हणून घ्यायला हवं अशातला काही भाग नव्हता. तर ठीक आहे की राज ठाकरे यांनी हे विधान करायला नको होतं, इतकंच या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे. कारण समाजामध्ये अनेक ठिकाणी बोलल्यानंतर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया या उमटल्या, ज्या बाहेर आल्या, त्या राज ठाकरे यांच्यासारख्या कडवट हिंदू नेत्यानं असं विधान करणं हे थोडं खटकलं अशाच होत्या.